उद्या होणारी बैठक पुढे ढकलली आहे। सुनेत्रा पवारांनी ही बैठक बोलावलेली होती आणि आता पुढची बैठक 26 मे रोजी होणार असल्याची माहिती समोर येते आहे। आमदारांच्या मनातली खदखद जाणून घेण्यासाठी त्यांनी ही बैठक बोलावलेली होती, पण या बैठकीला पुन्हा एकदा खो मिळालाय आणि ती बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय। 26 तारखेला आता ही बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत मोठा राजकीय खल सुरू आहे। अनेकांच्या नाराजीची चर्चा आहे आणि गेल्या काही दिवसात तर पक्षातल्या संभाव्य फुटी संदर्भातली सुद्धा राजकीय चर्चा वारंवार होत असताना या सगळ्यावर मार्ग शोधण्यासाठी, नाराजी दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ही बैठक आयोजित केलेली होती आणि यात आमदारांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांच्याकडून केला जाईल असं बोललं जात होतं। राष्ट्रवादी काँग्रेसनं काही महिन्यांपूर्वी नरेश अरोराच्या डिझाइन बॉक्स कंपनीसोबतचा करार संपवला। विधानसभा निवडणुकीत नरेश अरोरा यांनी राजकीय रणनीतिकार म्हणून काम केलं। आता त्यांच्या जागी प्रशांत किशोर हे जबाबदारी सांभाळणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली। 1 जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। प्रशांत किशोर हे जे आहे याच्या आधी सुद्धा मोठ्या इलेक्शनमध्ये ते स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेत होते। मोठ्या नेत्यांशी, जसं 2014ला मोदी साहेबांचं काम त्यांनी तिथं केलेलं आहे। त्यानंतर ममता दीदींचं काम केलंय, काही ठिकाणी काँग्रेसचं सुद्धा काम केलेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, कन्सल्टंट म्हणून ते नक्कीच त्या ठिकाणी मोठे आहेत। जे बाहेर जाणारे आहेत ते गेले ते बरंच झालं, पण राहिला प्रश्न आता या मोठ्या कन्सल्टंटचा। खर्चिक आहेत, ते काय करतात, कसं करतात हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल, पण तो त्या पक्षाचा तिथं असताना तो प्रश्न आहे। ते त्या पद्धतीने काम करतात। आम्ही एखाद्या नेत्यावर अवलंबून राहून नेता म्हणेल तसं त्या ठिकाणी काम करत असतो। प्रशांत किशोर मला माहित नाही बा, ते जे गुलाबी वगैरे होते ना ते काय ना ते मी तेवढं मला माहिती होतं ते, पण आता आणखीन प्रशांत किशोर मी नाव फार ऐकलेलं आहे, पण ते काही बघतात त्यांना काम दिले न दिलं मला काही कल्पना नाही। दरम्यान प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबासोबत पुन्हा काम करणार असल्याच्या चर्चांवर पार्थ पवार यांनी पडदा टाकला। प्रशांत किशोर आणि आपल्या कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध असल्याचं स्पष्ट करत पार्थ यांनी या सर्व चर्चा निव्वळ तर्क वितर्क असल्याचं म्हटलंय।